तुमच्या शेळ्या आहे? हा शेळ्या आता 10-12 आहे. गुजरी जातीची ही शेळी, बर पण ती ज्यावेळेस मी दुसरं आणली त्यांनी काय खाऊ घातलं होतं काय माहित नाही. बरोबर. तब्येत जास्त होती. खाली झाल्यानंतर ती एकदम अशी पापडी झाली. डायरेक्ट लाकूडच हा, झालं खायला वगैरे सगळं होतं व्यवस्थित. म्हणजे पण त्यांनी त्याला उत्तेजक दारू सारखे काही उत्तेजक असतात ना ते त्याला चारले असेल ते. हे शेजारी काकांना सांगत होता का, मी सहज त्याला म्हणलो काय देऊ राहिले मला पण देतो कोणला? होतं. त्यांनी मग दुसऱ्या दिवशी त्याच्याकडची मला थोडीशी पावडर आणून दिली. शेळी ते म्हणे खाणार नाही पहिल्यांदा त्याला सवय लाव थोडी. बरोबर वगैरे गेला बरोबर नाही बरोबर पाहिजे. बरोबर हा मग आम्ही पाण्यामध्ये हे करून थोडेसे एक दिवस थोडासा त्रास केला, दुसऱ्या दिवशी त्याला चव लागल्यानंतर ती खायला सुरुवात केली. 5 लिटरची बकेट मागवली. त्या शेळीच्या आता सध्या तब्येत आहे ना पहिल्यापेक्षा 75% रिकवर झाली आणि दुधाचं प्रमाण पण वाढलं. किती वाढलं दूध म्हणजे कळडांच भागत नव्हतं. बर आणि मेन म्हणजे मी आता बिट्टल जातो काम करतो. बाकीचे म्हणजे भरपूर लोक नेतात पण त्यांची मरतूक जास्त होती. माझ्यासोबत ज्यांनी नेले त्यांचे बऱ्याचशा जणांची मरतूक झाली. बर सेट व्हायला शेळी एकदम व्यवस्थित मिल्क चार्जरचा आपला फायदा झाला. म्हणजे मिल्क चार्जर दिलं तर तुम्हाला कुठल्याही जाती असू द्या ती एकदम पटकन सेट होती. सेट होऊन जाते आणि मरतुकीचं प्रमाण फार मोठी गोष्ट आहे नव्हती. हा एक शेळी मिली म्हणजे केवढं नुकसान आहे ती. 20,000 तर 25,000 बरोबर आहे. नाही घेतली त्याचं नुकसान आणि ती पुढची पिढी संपली त्याचं काय. बरोबर आहे की नाही. जागा संपला आणि म्हणजे पुन्हा जो घेणार आहे तो आपोआप म्हणतो नको घ्यायलाच नको. बरोबर आहे ना. शेळी व्यवसायातला माणूस हा थोडासा छोटाच विचार करतो ना. गाई घेताना त्याला मोठा विचार राहतो. यावेळी 70-80 हजार एवढे ज्याला डिरिंग होत नाही खर्च करायची तो छोट्या व्यवसाय ओळखतो. तुम्ही सुद्धा मिल्क चार्जरचा विचार करता तुम्हाला माग नाही वाटलं ते? नाही मला पहिल्यांदा भरपूर महाग वाटलं. नाही आता व्यवस्थित वाटतंय. मी पुढच्या वेळेस पण घेणारच म्हणजे आता रेग्युलर वापरणार आहे.